काही वेळा आपल्याला हात वर उचलायला खूप पेन होतं. केस बांधताना, कपडे बदलताना किंवा लाईट ऑफ करायला सुद्धा हात वर घेतला तरी खूप त्रास होतो. तर ही फ्रोझन शोल्डरची सुरुवात असू शकते. ज्यावेळेस तुम्ही याला इग्नोर करता, त्यावेळेस सिच्युएशन आणखी वर्स्ट होत जाते. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फ्रोझन शोल्डर ते कशामुळे होतं, त्याचे सिम्प्टम्स काय, त्याचे फेजेस कोणते आहेत आणि ते घरच्या घरी ठीक कसं होणार. नमस्कार, मी डॉक्टर नेहा. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि या चॅनलवर मी तुम्हाला दाखवणार आहे फिजिओथेरपी एक्सरसाइजेस जे तुम्हाला पेन रिलीफ, मसल स्ट्रेंथ आणि मोबिलिटी सुधारण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेले आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवातीला या कंडिशनबद्दल बेसिक समजून घेऊयात. तर फ्रोझन शोल्डरमध्ये शोल्डर जॉईंटमध्ये स्टिफनेस, पेन आणि मूव्हमेंटमध्ये खूप रेस्ट्रिक्शन येतं. हा प्रॉब्लेम सडन सुरू होत नाही, तर ही एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. जे काही महिन्यांमध्ये प्रोग्रेस होते, तर याला 1 ते 2 वर्ष ही लागू शकतात. फ्रोझन शोल्डरचे 3 फेजेस असतात. फर्स्ट फेज आहे फ्रीझिंग फेज. जेव्हा पेन सुरू होतं, मूव्हमेंट हळूहळू कमी होते. लोकांचा डिस्कम्फर्ट इतका वाढतो की ते काही ॲक्टिव्हिटीज अवॉइड करू लागतात. सेकंड फेज आहे फ्रोझन फेज. या फेजमध्ये पेन कमी होतो, पण जॉईंट खूप स्टीफ होतो. साध्या साध्या शोल्डर मूव्हमेंट करायला सुद्धा खूप पेन होतं. थर्ड फेज आहे थॉइंग फेज. जेव्हा हळूहळू पेन कमी होते आणि मूव्हमेंट व्हायला सुरुवात होते. फ्रोझन शोल्डरचे कॉमन कॉजेस म्हणजे डायबिटीज, थायरॉइड डिसऑर्डर किंवा शोल्डर इंजुरी नंतरची इनॅक्टिव्हिटी. समटाईम्स मायनर इश्यूज लाईक एकाच खुर्चीवर जास्ती झोपल्याने पण हे ट्रिगर होऊ शकतं, स्पेशली ज्या लोकांमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असते. बट द गुड न्यूज इज फ्रोझन शोल्डरला सर्जरी लागत नाही. फिजिओथेरपी इज द बेस्ट अँड मोस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट इन दिस केस. आज मी तुम्हाला अशा काही सिंपल एक्सरसाइजेस दाखवणार आहे जे तुम्ही घरी करू शकता. जर तुम्हाला फ्रोझन शोल्डरचे सिम्प्टम दिसत असतील तर वेळ न घालवता या एक्सरसाइज करा. खूप दिवसांपासनचं पेन असेल तर तुम्ही गरम पाण्याचा शेक करून एक्सरसाइज करू शकता. याने शोल्डर मसल्स रिलॅक्स होतात. तर सुरू करूयात. नंबर 1, पेंड्युलम एक्सरसाइज फ्लेक्शन. एक स्टूल किंवा चेअरचा सपोर्ट घेऊन थोडं पुढे वाकून उभं राहा. तुमचा पेनफुल हात बॉडीला फ्रीली लटकवून द्या. ग्रॅव्हिटीने त्याला खाली पुल आला पाहिजे. नंतर हाताला हलकं अप डाऊन मूव्हमेंट करा. याने फ्लेक्शन म्हणजेच हात सरळ वर घेण्याची मूव्हमेंट इम्प्रूव्ह होते. हे 10 ते 15 वेळा रिपीट करा. नेक्स्ट, अबडक्शन. सेम पोझिशनमध्ये उभं राहून यावेळेस हात साईड टू साईड मूव्हमेंट करायचा आहे. या मूव्हमेंटने अबडक्शन म्हणजेच बाजूने हात वर घेण्याची मूव्हमेंट इम्प्रूव्ह होते. नेक्स्ट, सर्कमडक्शन. सेम पोझिशनमध्ये उभं राहा. आता हात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे. हे तिन्ही मूव्हमेंट खूप जेंटल आहेत आणि शोल्डर जॉईंटमध्ये फ्लुइड मूव्हमेंट सुरू करतात. कॅप्सूलमध्ये स्टिफनेस कमी करायला मदत होते. हा एक इनिशियल फेज एक्सरसाइज आहे. जेव्हा पेन जास्ती असतं आणि सेफली मूव्हमेंट सुरू करायची असते तेव्हा ही एक्सरसाइज करावी. नंबर 2, स्टिक एक्सरसाइज फ्लेक्शन. एक कमी वजनाची लॉंग स्टिक और PVC पाईप किंवा काही नसेल तर घरात लाटणं असतं ते सुद्धा यूज करू शकता. ते घेऊन दोन्ही हातात पकडा. वॉलच्या समोर उभे राहा. फ्लेक्शनसाठी स्टिकला पुढे वर घेऊन जा. हेल्दी हाताने पेनफुल हाताला सपोर्ट देऊन होईल तेवढं वर पुल करा. 10 वेळा रिपीट करा. स्टिकमुळे कंट्रोल सपोर्ट मिळतो, सो शोल्डरला जास्ती स्ट्रेस येत नाही. वॉलमुळे पोस्चरसुद्धा मेंटेन होतो आणि चुकीची मूव्हमेंट करायला जागा राहत नाही. नेक्स्ट, अबडक्शनसाठी स्टिकला साईडला वर घेऊन जा. जिथपर्यंत तुम्हाला डिस्कम्फर्ट जाणवत नाही. दोन्ही बाजूला 10 वेळा रिपीट करा.
नेक्स्ट, रोटेशनसाठी एल्बो 90 डिग्रीमध्ये फोल्ड करा. स्टिक चेस्ट समोर ठेवा आणि साईड टू साईड रोटेट करा. कोपरे न हलवता जिथपर्यंत शोल्डर अलाव करतो तिथपर्यंत मूव्हमेंट करा. 10 वेळा रिपीट करा. नंबर 3, टॉवेल स्ट्रेच. टॉवेल स्ट्रेचसाठी एक मोठा टॉवेल किंवा दुपट्टा घेऊन दोन्ही हातात पकडा. हेल्दी हाताने टॉवेलचा एक एंड वरून डोक्यामागून पाठीवर घेऊन जा आणि पेनफुल हाताने टॉवेलचा खालचा एंड पाठीवरून पकडा. नंतर हेल्दी हाताने टॉवेलला हळूहळू वर खेचा, ज्यामुळे पेनफुल हाताची खालून वर मूव्हमेंट होईल आणि शोल्डरमध्ये इंटरनल रोटेशन होईल. ही मूव्हमेंट स्लो आणि कंट्रोल्ड असावी आणि जर्की नको. स्ट्रेच जिथे डिस्कम्फर्ट वाटेल तिथपर्यंत करा, फोर्स करू नका. एक स्ट्रेच 5 ते 10 सेकंद होल्ड करा आणि मग रिलीज करा. असं 5 वेळा रिपीट करा. या एक्सरसाइजमुळे फ्रोझन शोल्डरमधली स्टिफनेस कमी होते, इंटरनल रोटेशन रिस्टोर होतं आणि डेली ॲक्टिव्हिटीज सोपे होतात. नंबर 4, वॉल क्लाइंब फ्लेक्शन. वॉलसमोर उभे राहा. तुमचं पेनफुल हात वॉलवर ठेवा. फ्लेक्शनसाठी बोटांचा यूज करून हात पुढच्या वॉलवर स्लोली वर घेऊन जा आणि तसाच खाली आणा. हे ॲक्टिव्ह असिस्टेड मूव्हमेंट आहेत जे शोल्डरची ॲक्च्युअल मोबिलिटी रेस्टोर करायला मदत करतात. रेग्युलर प्रॅक्टिसमुळे मूव्हमेंट इम्प्रूव्ह होते. अबडक्शनसाठी हात साईड वॉलवर ठेवा आणि साईडला हात वर घेऊन जा. जिथे डिस्कम्फर्ट वाटेल तिथपर्यंत जा. खूप फोर्स करून हात वर करू नका. तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा त्या लोकांसोबत जे फ्रोझन शोल्डरमुळे सफर करतात. आणि फिजिओथेरपीवर एक्सपर्ट बेस्ड कंटेंट पाहायचा असेल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ॲक्टिव्ह अँड स्टे पेन फ्री.